शेतकरी बंधूंनो नमस्कार. चला आज आपण शिकूयात की माती परीक्षणासाठी माती नमुना कसा काढायचा. माझ्या ज्या महिला भगिनी होत्या ते शिकण्यासाठी तर अतिशय उत्सुक होत्या, त्यामुळे अतिशय लगबगीने या प्लॉटवर चालल्या होत्या. प्लॉटवर गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपण माती नमुना काढताना आपल्याला माती नमुना कुठल्या कुठल्या ठिकाणचा घ्यायचा नाही आहे आणि ज्या ठिकाणचा माती नमुना आपल्याला घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा हे मी त्यांना थोडक्यात सांगितलं. साधारणतः निवडलेल्या प्लॉटमधील 6 पॉइंट आम्ही फायनल केले. त्यानंतर झिगझॅग पद्धतीने हे पॉइंट घेतल्यानंतर वरच्या 3 इंचाचा थर हा बाजूला करून त्यानंतर खालील 9 इंच खोलीचा खड्डा घेऊन लाकडाच्या साहाय्याने तो खरवडून काढायचा आणि साधारणतः 1 किलो किंवा अर्धा किलो माती आपण या खड्ड्यातून गोळा करायची. अशा 6 पॉइंटच्या खड्ड्यातून जमा केलेली माती नंतर आम्ही पूर्ण एकत्र केली. त्याचे 4 भाग करून घेतले. 4 भाग केल्यानंतर समोरील जे भाग असतील ते बाजूला केले. हीच प्रोसिजर आम्ही रिपीट केली आणि साधारणतः अर्धा किलो माती नमुना जमा होईपर्यंत किंवा शिल्लक राहीपर्यंत ही प्रोसिजर. यानंतर शिल्लक राहिलेला जो माती नमुना आहे तो आम्ही एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेतला. आपण ज्या प्रयोगशाळेमध्ये माती नमुना चाचणीसाठी पाठवणार आहे तर तेथे हा नमुना नक्की कुणाचा आहे, कुठून आलेला आहे हे कळण्यासाठी आपल्याला एक माहितीची चिठ्ठी त्याच्यामध्ये टाकायची असते. तर त्या चिठ्ठीमध्ये कुठल्या कुठल्या बाबी समावेश करणं गरजेचं आहे हे मी महिलांना समजावून सांगितले. साधारणतः शेतकऱ्याचं नाव, गाव, तालुका, गट नंबर, मागील हंगामातील पीक, नमुना घेतल्याची तारीख अशी माहिती चिठ्ठीमध्ये असावी हे त्यांना सांगितलं. महिला ही अतिशय खुश होत्या. नवीन काहीतरी त्यांना शिकायला मिळालं त्या कारणाने त्या अतिशय समाधानी होत्या. तर अशा पद्धतीने आम्ही माती नमुना कसा घ्यावा हे आज शिकलो. ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो.